महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता आणि पहिल्याच दिवशी अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात बघायला मिळाली। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नव्हता, तर दुसरीकडे धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती। अशा वातावरणामध्ये एकीकडे राज्याच्या राजकारणामधून एकनाथ शिंदे यांचं वजन कुठेतरी कमी केलं जातंय, म्हणून एकनाथ शिंदे नाराज होते, तर माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे अजित पवार कुठेतरी नाराज होते अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती। आणि त्यामुळे राज्यपालाच्या स्वागतासाठी आज एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे आपल्याला विधानसभा परिसरामध्ये, विधानभवनाच्या परिसरामध्ये दिसले नाही। राज्यपालांचा ताफा जेव्हा विधानभवनाच्या परिसरामध्ये आला, आपण व्हिडिओमध्ये स्पष्टपणे बघू शकतो की त्या ठिकाणी राज्यपाल कारमधून उतरले, त्यांचा ताफा त्या ठिकाणी आला, त्यांचं स्वागत करून अधिवेशनाला सुरुवात केली जाते असा प्रोटोकॉल आहे। त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच त्या ठिकाणी भाजपाकडून, भारतीय जनता पार्टीकडून, महाराष्ट्र सरकारकडून उपस्थित होते। त्यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, त्यासोबतच राम शिंदे आणि चंद्रकांत दादा पाटील हे देखील आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो। हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते। मात्र कुठेही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे त्या ठिकाणी उभे नव्हते किंवा उपस्थित नव्हते राज्यपालांच्या स्वागतासाठी। आता एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे राज्यपालांच्या स्वागतासाठी का उपस्थित नव्हते अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्या। त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे नाराज आहेत का अशा चर्चांना उधाण आलंय। यावर तुम्हाला काय वाटतंय? राज्यपालांच्या स्वागतासाठी अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहायला हवं होतं का, किंवा अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे नाराज आहेत? यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।